तापी नदीची लूट, प्रशासनाला आव्हान देणारे रेती माफिया आणि हजारो ब्रास रेतीचा महाघोटाळा. तापी नदी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील जीवनवाहिनी. पण सध्या हीच नदी रेती माफियांच्या तावडीत सापडल्याचं चित्र समोर आलंय. अमरावती जिल्ह्यातील सोनाबर्डी घाटावर गेल्या 2 महिन्यांपासून अवैध उत्खननाचा धुमाकूळ सुरू असल्याचे उघड झाले आहे. अधिकृत नोंदीनुसार केवळ 4,000 ब्रास उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात 10 ते 15,000 ब्रास पर्यंत रेती उपसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंत्राटदाराने रेकॉर्डवर केवळ 1,000 ब्रासची नोंद दाखवली आहे. त्यामुळे मोठ्या महसूल घोटाळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली IAS अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी रात्रीच्या वेळी गुप्त कारवाई करत पोकलँड आणि जेसीबी सारख्या अवजड यंत्रसामग्रीने सुरू असलेले उत्खनन रंगेहात पकडले. इतकंच नाही, महाराष्ट्रातून चोरी गेलेली रेती थेट मध्य प्रदेशातील देडतलाई पोलीस चौकी समोर डंप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार म्हणजे राज्याच्या महसुलावर सरळ डाका असल्याची चर्चा आहे. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रेती माफियांना कुणाचा वरदहस्त असा सवाल उपस्थित केलाय. दरम्यान धारणी तहसील कार्यालयाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तहसीलदार प्रदीप शेवाळे गेल्या 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून बदली होऊनही न हल्ल्यामुळे संशय अधिकच गळत झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांमुळे प्रकरण अधिकच तापलं आहे. आता प्रश्न एकच की प्रशासन कठोर कारवाई करून या रेती माफियांवर लगाम लावणार का, की तापी नदीची लूट अशी सुरू राहणार?